नमस्कार मैत्रिणींनो, मी सविया सवा क्रिएशन या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सहर्ष स्वागत करते। तर आज मैत्रिणींनो, मी तुम्हाला कटवर्क साडीला फॉल कसे लावतात आणि ते पण साध्या मशीनवरती ते तुम्हाला दाखवणार आहे। बघा, खूप इझी पद्धत आहे। जर तुमच्याकडे पिको फॉलची मशीन नाही तरी तुम्ही साध्या मशीनवरती सुद्धा लावून एकदम फिनिशिंगने फॉल लावू शकता। बघा, ह्याच्यात मी काही छोटे छोटे तुम्हाला टिप्स दिलेले आहेत, तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा। आणि याच सोबत तुम्हाला मी साडीमधून ब्लाउज पीस कसा कट करायचं ते सुद्धा सांगणार आहे। असे तुम्ही नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। तर बघा, ही मी कॉटन लिननची साडी घेतलेली आहे। ही साडीला आधी ओपन करून घेऊयात आणि हिच्यामध्ये जी स्पंज किंवा मग पेपर असतो तेला मी काढलेला आहे। आणि जी ब्लाउज आहे, कधी हे पदरच्या साईडला येतं, नाहीतर हे कधी नेस्ता पदर जी असतो आपल्याला त्या पदरला येतं। तर बघा, ही नेस्ता पदरला आलेला आहे। बघा, इच्छावरती प्रिंट आहे, त्यामुळे हे प्रिंटच्या साईडनीच मला कट करून घेतलेला आहे मी। जर साईडला जर प्रिंट वगैरे काही नसेल तर तुमच्याकडे जी एक्स्ट्रा साडी असेल त्या साडीला लावून बघायचं, नाहीतर जे ब्लाउज पीस असतं ब्लाउज पीसला लावून बघायचं आणि कट करायचं। तर हे 80 सेंटीमीटरचं मी ब्लाउज काढलेला आहे यामधून। तर बघा, ही ब्लाउज वेगळं ठेवलं मी। आता जी साडीची जी काठ आहे खालून ती बघा कटवर्क मध्ये आलेली आहे। तुम्ही बघू शकता हिचं कटवर्क कसं आहे आणि ह्या साडीवरती कसा फॉल मी खूप सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगणार आहे। आणि ते पण पिको फॉलच्या मशीनवरती नाही, हे एकदम नॉर्मल जी मशीन असते सिलाई मशीन तिच्यावरती मी हे तुम्हाला दाखवणार आहे। तर बघा, ही मी फॉल घेतलेला आहे। तर फॉल लावताना खूप लोक जी फॉल आणतात मार्केटमधून तसंच लावतात, पण तसं लावण्याने जी आपली साडी आहे परत धुतल्यानंतर ते गुड्या पडतात, नाहीतर ते आकडून बसते। त्यासाठी आधी फॉलला आपल्याला धुवून घ्यायचं आहे। तुम्ही कोणत्याही ब्रँडचं घेऊ शकता। मी ही धनश्रीचं घेतलेलं आहे, कोणत्याही मी ब्रँडचं काही नाव ठेवलं नाही, पण धनश्रीचे जी फॉल आहेत ते खूप छान आहेत। तर हिला चांगलं आपल्याला 5 मिनिट धुवून घ्यायचं पाण्यामध्ये बुडवून, जी की एक्स्ट्राचं जी कॉटनचा स्टार्च असतो ती निघून जावे म्हणून। आणि आता हिला चांगलं मी गच पिळून घेतलेलं आहे आणि हिला आपल्याला थोडंसं ओपन करायचं आणि हिला झटकून घ्यायचं, जे की एक्स्ट्राचे जे गुड्या पडलेल्या असतात ते गुड्या निघून जातात आणि आपल्याला इस्त्री करण्यामध्ये पण चांगलं आणि लावण्यासाठी तर खूपच सोपं होतं। त्यासाठी बघा, असं मी तुम्हाला दाखवण्यासाठी हळूहळू करून दाखवलेलं आहे, पण जोरात तुम्ही 1-2दा केलं तरी जे एक्स्ट्राचं पाणी पण निघून जातं आणि जे गुड्या पडलेल्या असतात ते गुड्या पण निघून जातात। तर आता हिला मी 5-6 मिनिटासाठी हिला फॅन खाली वाळवण्यासाठी ठेवलंय। जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही बाहेर पण हिला ठेवू शकता, पण मी हिला फॅनमध्येच वाळवलेला आहे। तर आता हिच्यावरती चांगलं आपल्याला इस्त्री करून घ्यायचे। इस्त्री केलेल्याने हिच्यात जी की गुड्या पडलेल्या असतात ते गुड्या निघून जातात आणि हिची जी फिनिशिंग आहे ती खूप छान आलेली असते। जेव्हा आपण हात सिलाई करतो त्यावेळेस तिथे कुठेच आपल्याला गुडी पडलेली दिसत नाही जर इस्त्री केलं तर। जर बिना इस्त्रीचं लावलं तर पूर्ण गुड्या पडलेले दिसणार साडीला आणि ती साडीमध्ये पूर्ण झोळ येणार। त्यासाठी हिच्यावरती चांगलं तुम्ही इस्त्री करून घ्या। तर चला बघा, माझी इस्त्री पण झालेली आहे। आता तुम्हाला मी मशीनवर लावून दाखवते की हे कशा पद्धतीने लावायचं ते। बघा, ही साडीचं जी नेस्ता पदर आहे ती घेतलेली आहे, तिच्यावरती मी 10 इंच सोडलेले आहे। जर तुम्हाला असं 10 इंच अंदाजे जर सांगायचं तर आपली जी बिलीस असते 2 इलीत आपल्याला सोडायचं आहे। तर ही सोडून हिला खालून मी अर्धा इंच फोल्ड करून घेतलेला आहे आणि असं हिला शिलाई मारून घ्यायची। आपल्याला फॉलचा जी कपडा आहे ती खालून आपल्याला दिसू नये ह्या पद्धतीने ठेवायचं। साडी आपल्याला उरपाटीच ठेवायची, सव्वाशे साडी ठेवायची नाही, उरपाटी साडी ठेवून तिच्या साईडने कडनीच आपल्याला सिलाई मारून घ्यायची आहे। बघा, कुठेच माझं फॉल खालून दिसणार नाही, ह्या पद्धतीने आपण सिलाई थोडं हळूच मारून घ्यायचं हिच्यावरती। आणि जिथे कटवर्क आहे बघा, तिथे एक आपल्याला अशी एक प्लेट मारून घ्यायची, कारण साडीमध्ये जे इथे कटवर्क सुरू होतं तिथून जी साडी असती ती थोडं जास्तच असते। बघा, इथे मी तुम्हाला दाखवत आहे, तर ही 1 इंचाचा कपडा साडीमध्ये जास्त आलेला आहे। तर ह्या टायमिंगला आपल्याला इथेच एक प्लेट मारून घ्यायचं। जेवढं आपल्याला ही क्रॉस मध्ये दिलेला कपडा जास्त आहे तिलाच आपल्याला क्रॉस असं पलटून घ्यायचं, जेणेकरून की ती साडीच्या खाली पण दिसू नये आणि ही फॉलच्या आतच जावे ह्यासाठी। बघा, मी असं क्रॉस मध्ये तिला केलेलं आहे आणि तिच्यावरती मी फॉल ठेवून सिलाई मारून घेत आहे। ते खालून पण दिसणार नाही आणि वरून पण दिसणार नाही, ह्या पद्धतीने असं प्लेट घ्यायचं। आणि आता इथून आपल्याला ही जी कटवर्क आहे ती कटवर्क सुरू होणार आहे। तर कटवर्कच्या ठिकाणी आपल्याला खालचा जी भाग आहे कटवर्कचा ते जशाला तसंच आपल्याला सोडून द्यायचं। जिथून जी कोपरे येत आहे ती कोपऱ्यावरतीच आपल्याला ठेवून सिलाई मारून घ्यायचं। तुम्हाला जर असं दिसत नाही तर तुम्हाला मी खडूनी तुम्हाला टिक करून दाखवत आहे। बघा, मी खडूनी मार्जिन टाकलेलं आहे की आपल्याला त्या साईडनीच आपल्याला असं सिलाई मारून घ्यायची आहे। जे खालचे कटवर्क आहेत मी तिला तसंच ठेवलेलं आहे। बघा, आता साईडनी हिच्या सिलाई मारून घेत आहे। ह्याच पद्धतीने पूर्ण फॉलला आपल्याला सिलाई मारून घ्यायची आहे। बघा, ही किती सोपी पद्धत आहे आणि पिकोची मशीन नसली तरी साध्या मशीनवरती सुद्धा तुम्ही खूप फिनिशिंगने फॉल बसवू शकता। बघा, साईडनेच तुम्हाला मी मार्जिन करून दाखवत आहे।
सिलाई मारताना साडीला थोडं व्यवस्थितच सिलाई मारायचं, जेणेकरून की साडीवरती सुद्धा गुढी येऊ नये आणि जी फॉल आहे तिच्यावरती सुद्धा गुढी येऊ नये। या पद्धतीने तुम्ही साडीला थोडं हाताने सरकून सरकून प्लेन अशी सिलाई मारून घ्यायचं, प्लेन कपडा करून। तर बघा मी या पद्धतीने पूर्ण जी फॉल आहे ती लावून घेतलेला आहे आणि जी कडेचा भाग आहे तिला सुद्धा आपल्याला अर्धा इंच खाली असे दुमडून घ्यायचं आहे। जेव्हा आपण हात सिलाई कराल तर त्यावेळेस आपल्याला ती दुमडायची गरज पडणार नाही। तर बघा मी साडीला किती छान असं प्लेन सरकू सरकू मारत आहे। थोडासा वेळ लागेल पण खूपच छान अशी फॉल बसेल, कुठेच गुढी सुद्धा येणार नाही, एवढी फिनिशिंगने बसेल। जी साईडचा भाग होता तिला मी अर्धा इंच केलेला आहे आणि तिच्यावरती मी डबल प्रेस करून घेतलेला आहे। तर बघा तुम्हाला मी जवळून दाखवते ही फॉल खालून किती छान बसलेली आहे। चला मग हिला आपण हात सिलाई करून घेऊया। बघा इथं मी खाली टेबल घेतलेला आहे, तुमच्याकडे टेबल नसेल तर तुम्ही एखादी प्लेट घेऊ शकता। ज्याच्यावरती पण हात सिलाई ठेवून करणार ते थोडं खालून हार्ड पाहिजे। खूप सारे लोक जे आहेत ते सिंगल धागा ओवून करतात, पण मी इथं डबल धागा तुम्हाला सांगेन यूज करायला, कारण डबल धागा जर असला तर तुमची जी साडीवरती तुम्ही हात सिलाई करणार ते धागा तुटणार पण नाही आणि खूप दिवस सुद्धा चालणार आहे। आज जर तुम्ही सिंगल थ्रेड यूज केला तर सिंगल थ्रेडचं काय होतं, धुतल्यानंतर ते कुजतं आणि तिथं गुढ्या येण्याची शक्यता असते। तर त्यामुळे जेव्हा पण तुम्ही हात सिलाई कराल साडीला त्यावेळेस तुम्हाला 2 पदरी धागा ओवूनच करायचं। मग आता बघा मी ही साईडने तुम्हाला सांगत आहे क्रॉस मध्ये हात सिलाई करायचं, इथं आपल्याला सरळ करायचं नाही। खूप सारे लोक जे आहेत ना सरळ करतात, इथे तिरपी आपल्याला हात सिलाई करायचे, जे थोडासा भाग साडीचा सुद्धा यावा आणि जी फॉल आहे फॉलचा सुद्धा यावा, अशा प्रकारे आपल्याला हात सिलाई करायचे। जे स्टार्टिंगचं पॉइंट होतं तिथं मी चांगलं तिला गाठ मारून घेतलेली आहे, 2दा तिला चांगले गाठ घालून घेतलेली आहे, जेणेकरून की एकदा सुद्धा तिला हात लावलं तरी ती तुटू नये म्हणून। बघा आता मी साडीचा कपडा थोडं घेते आणि थोडंसं जे फॉलचा सुद्धा कपडा घेऊन तिची मी हात सिलाई करत आहे। तुम्हाला मी जवळून दाखवते की कशी येत आहे ते। आणि हात सिलाई जी आहे साडीचा सुद्धा थोडासा भाग यायला हवं, कारण की जेव्हा आपण हात सिलाई करणार तर ते तुटू नये म्हणून। आणि हिला चांगलं प्रेस करून वडून घ्यायचं आणि दोन्ही हाताने हिला प्लेन करून घ्यायचं, की जेणेकरून कुठेच आपल्याला गुढी नको यासाठी। आता जी कॉर्नरचा भाग आहे तिथं मी चांगले 2 गाठ घालून घेतलेले आहे। बघा तुम्हाला मी जवळून दाखवते, साध्या मशीनने सुद्धा खूप छान असा फॉल सुद्धा लावतं। आणि हात सिलाई करताना तुम्हाला काळजी घ्यावी लागेल, कारण हात सिलाई करताना जास्त करून गुढ्या येतात, तर हात सिलाई थोडीशी करायची आणि परत तिला हाताने आपल्याला चांगलं प्रेस करून घेतल्यासारखं घ्यायचं। बघा आता मी साईडला आलेले आहे हात सिलाई करत आणि साईडला सुद्धा मी क्रॉसच असे हात सिलाई करत आहे, जेणेकरून की जे हात सिलाई खूपच छान फिनिशिंगने यावी। आणि जेव्हा आता माझी हात सिलाई करणं संपलेली आहे तिथे मी गाठ घालून घेतलेली आहे, तुम्हाला मी जवळून दाखवते की ही किती छान फिनिशिंगने आलेली आहे। बघा कुठेच काही गुढी आलेली नाही, एकदम ही लिनन कॉटन साडी असून सुद्धा कुठेच गुढी आलेली नाही, एवढी फिनिशिंगने बसलेली आहे। आणि खालून सुद्धा बघा जे फॉलचा कपडा आहे ते सुद्धा कुठेच गुढी आलेली नाही। आणि जी हात सिलाई केलेली आहे बघा सगळी तिरपी आणि जवळ जवळ केलेली आहे, यामुळे हिचा लुक खूपच छान आलेला आहे। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।